चला गुड इव्हनिंग. आलं का रे? नीट चालेल का मग? कळेल मग. चला जय हिंद. गुड इव्हनिंग. आवाज चेक करा. स्क्रीन दिसते का बघा व्यवस्थित. चलो जय हिंद जय हिंद जय हिंद. आज थोडासा लेट झाला आज. सर कुठे गेले? आहे इथंच आहे मित्र, इथंच आहे. हां थोडाच पीपीटी तयार करण्यासाठी लेट झाला होता, त्यामुळे लेक्चरला थोडासा उशीर झाला आहे. राईट. चलो चालू करू आपण लगेच. बघा एकदा चेक करून बघा रे. हा गुड इव्हनिंग. चला जय हिंद मित्रांनो. आजचं आपलं हे 40वा सेशन राजमुद्राच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर किंवा सर्व विद्यार्थी मित्रांचं मनपूर्वक स्वागत आहे. चला आपलं रेग्युलर शेड्यूल. गुड इव्हनिंग मॅडम. चलो नमस्कार फ्युचर कॉप्स. चलो आले का रे? लिंक शेअर करा. आवाज चेक करून सांगा. आवाज येतोय का? चला आवाज येत असेल तुम्ही स्क्रीन काय करा. चला बघा सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला बेल आयकॉन असतं त्याला प्रेस करा. म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. म्हणजे लाईव्ह आल्याबरोबर तुम्ही जरी समजा लिंक जरी असेल लाईव्ह आलं का तुम्हाला वरील लगेच पडतंय. म्हणजे तुम्हाला जॉईन करायला सोपं जाईल ते. म्हणजे वेट करायची गरज नाही. बरोबर आहे. चलो ठीक आहे. बघा आपलं आजचं लेक्चर सुरू करूया. एक सगळ्यात महत्त्वाची आनंदाची गोष्ट काय तर पोलीस भरतीचं जे नोटिफिकेशन होतं ते पडले बघा. 10,000 पोलीस भरतीची जी प्रक्रिया आहे मुंबई वगळता राज्यभरात एकाच वेळी लेखीची परीक्षा होणार आहे. बरोबर आहे. 10,000 पोलिसांची भरती गृह विभागाकडे प्रस्ताव सादर केलेला आहे. ही भरती सप्टेंबर म्हणत होतो आपण, ऑक्टोबरच्या दरम्यान भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. तर आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. चला आता आपल्या तयारीला लागायचं आहे. आपला वेळ फार कमी आहे. सध्या आता जुलै चालू आहे. जुलै ऑगस्ट सप्टेंबर. बरोबर आहे. 3च महिने आपल्याकडे आहेत. आणि हे सेशन आत्ता 1 तास चालू आहे. GSची तुम्हाला अजिबात अडचण येऊ देणार नाहीत आम्ही. बरोबर आहे. मी मोरे सर, केसकर सर आम्ही सातत्यानं GSसाठी आहोत. बाकी तुम्ही सगळेजण गणित बुद्धिमत्ता करत असाल, मराठीचा अभ्यास सुद्धा असेल. मराठीचं पण आपलं ऑनलाईन चालू होणार आहे. अगोदरी झालेलं होतं. जुने मराठीचे लेक्चर पाहून घ्या. गणित बुद्धिमत्ताचे लेक्चर आपले सोमवारपासून तेही लेक्चर सुरू होणार आहेत. बरोबर आहे. आपण लवकरच पोलीस भरतीसाठी टेस्ट सिरीज सुरू करतोय. पुढच्या रविवारपासून टेस्ट सिरीज पोलीस भरती सुरू होऊन जाईल. जे लातूरमध्ये आहेत ऑफलाईन असेल आणि जे लातूरच्या बाहेर आहेत ऑनलाईन टेस्ट सिरीज तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो. बघा आपलं टार्गेट ठेवा. तुम्हाला ग्राउंड आणि लेखी दोन्हीच्याही प्रॅक्टिस चांगली असली पाहिजे. तगडी प्रॅक्टिस असली पाहिजे. कमीत कमी आपल्याला ग्राउंडला बघा 45 टार्गेट ठेवा. 45+ ग्राउंडला. आता ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड कमी आहे तुम्ही तुमचं ग्राउंड नवीन बॅच कधी चालू होते? परवा दिवशीपासून नवीन बॅच सुरू आहे राजमुद्राची ऑफलाईन. बरोबर आहे. ऑफलाईन पण आहे ऑनलाईन पण आहे. तर ज्यांना असेल जॉईन करू शकता. बघा चलो राजमुद्राच्या कार्यालयीन याच्यावर संपर्क साधा. डिटेल माहिती कळेल तुम्हाला परत. ठीक आहे. बघा आपल्या ग्राउंडला किती पाहिजे रे? ग्राउंड 45+ ग्राउंड पाहिजे. ज्यांचं ग्राउंड होत नाहीये ग्राउंड करा रे. लातूरमधलं कोणी असेल तर राजमुद्रा अकॅडमीकडनं आपण मोफत ग्राउंड केलंय. सकाळी 5 वाजता 4:45ला दररोज ग्राउंड आहे. त्यामुळे लक्षात घ्या. मोरे सरांचे लेक्चर सुरू होते. आत्ता सध्या मोरे सरांचे काही दिवस लेक्चर बंद आहेत. त्यांनी ऑलरेडी 20 लेक्चर घेतलेत. सध्या आपले लेक्चर सुरू आहेत मित्रा. बरोबर आहे. 45 तुम्हाला ग्राउंडला पाहिजेत. आणि लेखीला कमीत कमी 100 पैकी 90 टार्गेट ठेवून चला. लेखीला 90. राईट. तुम्ही कुठल्याही कॅटेगरीमध्ये जरी असाल तरी 100% तुम्हाला वर्दी मिळणार. हे जर टार्गेट असेल तर 45 ग्राउंड आणि 90 लेखीला मार्क पडले पाहिजेत. मराठी विषयाचे मार्क कटत नाही तर लक्षात ठेवा परत. ठीक आहे. कंबाईन कंबाईनची 3 ते 6 फाउंडेशन बॅच सुरू होणार आहे. झालेली आहे. उद्यापासून ती बॅच चालू होते. कंबाईनसाठी 3 ते 6ची फाउंडेशन बॅच आहे. ठीक आहे. त्याच्या डिटेल माहिती नंतर सांगतो बरं. ठीक आहे. याला टार्गेट असणार आहे. तर या टार्गेटसाठी आत्ता काही विद्यार्थी असेल त्यांना 38, 39, 41 मार्क पडतात. याचं ग्राउंड कसं वाढेल, याचा 3 महिन्याचा डाएट काय असायला पाहिजे, कशा पद्धतीने अभ्यास करायचा सगळा प्लॅन तयार केला मित्रांनो. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आपण ते करतोय. आणि प्रत्येक 15 दिवसानंतर टेकडीसारख्या ठिकाणी आपण वगैरे या सगळ्या गोष्टी आपण पोरांना घेऊन जातोय. तर जेवढा आपल्या मार्क वाढवणं शक्य आहे वाढवायचा आपण निश्चितच प्रयत्न करूयात. आणि लेखीला 90+ कसं जाता येईल. आपले बघा मला वाटतं धाराशिवला पहिला विद्यार्थी राजमुद्राचा आहे. त्याला जवळजवळ 97 मार्क आहेत लेखीला. ग्राउंडला त्याला 46-47 मार्क होते काहीतरी. बरोबर. लातूरचे OBC म्हटला ओपन मधले दोन्ही विद्यार्थी राजमुद्राचे आहेत. बरोबर. रायगडमध्ये 14 विद्यार्थी आहेत. त्यामुळे आपले विद्यार्थी 90+ जाऊ शकतात. फाउंडेशन बॅच किंवा पोलीस भरती बॅचचे पोरं जाऊ शकतात. चलो ठीक आहे. हे तुमचं टार्गेट असलं
पाहिजे यावेळेला ते 45 आणि 90 क्वेश्चन तुमचे यायला पाहिजेत, गरजेचे आहे. तर चलो ठीक आहे, लागा तयारीला हात धुवून. चला बघा, पहिला क्वेश्चन आजचा आपला, पहिला क्वेश्चनचा आन्सर द्या रे. बघा काय आहे, द ऑफिसर ऑफ द ऑर्डर, स्वार असेल या पुरस्काराने कोणत्या देशाने भारताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित केले आहे? द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्वार, पुढे त्या देशाचं नाव आहे बरं का. या पुरस्काराने कोणत्या देशाच्या पुरस्कार त्यांना सन्मानित केलं गेलंय? सायप्रस, रशिया, घाना, इराण. भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे 2014 मध्ये पहिल्यांदा, मे 2014ला पहिल्यांदा काय झाले होते? पंतप्रधान झाले होते, बरोबर आहे. 2019 मध्ये त्यांची पंतप्रधान पदाची हे 0.1 हे 2.0 बरोबर आहे. आणि आता सध्या कधी 2024 0.3 सॉरी कसं रे 0.1 0.2 आणि 0.3 तिसरी टर्म चालू आहे त्यांची, बरोबर आहे. लक्षात ठेवा, नरेंद्र मोदी अगोदर गुजरातचे 3 टर्म मुख्यमंत्री राहिलेले आहेत, बरोबर. हे लक्षात घ्या. 2014 मध्ये पहिल्यांदा ते पंतप्रधान म्हणून निवडून आलेले होते. नरेंद्र मोदी यांना आतापर्यंत जवळपास 24 देशाच्या पुरस्काराने किंवा 24 पुरस्कार त्यांना सन्मानित केलं गेले. 24 पुरस्काराने सन्मानित केलं गेलंय. हा जो पुरस्कार आहे द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ स्वार, हा पुढे देशाचं नाव आहे, मी ते नाव कॅन्सल केले तिथलं. या पुरस्कारानं हा त्यांचा कितवा 24वा पुरस्कार असेल, बरोबर आहे. आणखी एक बघा, ह्याच्या अगोदर रशियानं त्यांना पुरस्कार दिलेला आहे, राईट. सायप्रस हा पुरस्कार त्यांना आत्ताच प्राप्त झालाय. सायप्रस देशानं दिलेला पुरस्कार नरेंद्र मोदी यांचा कितवा 23वा त्यांना प्राप्त झालेला पुरस्कार आहे, लक्षात ठेवा 23वा. आता उरले 3, रशिया, घाना आणि इराक सॉरी. रशियानं पुरस्कार मला वाटतं 2024 एंडिंगला दिला होता, 24 एंडिंगला हा पुरस्कार मिळाला होता, बरोबर आहे. मग याचं उत्तर उरलं इराक आणि घाना. काय असणार याचं उत्तर? तुम्ही जर बघितलं असेल टेलिग्रामला, ते कालचा अपडेट आहे बघा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 घाना. या देशाने नरेंद्र मोदी यांना आता त्यांच्या नागरी सन्मानानं सन्मानित केलेला आहे, लक्षात ठेवा बरं का. कितवा देश आहे तो? 24वा देश ठरला आहे. नरेंद्र मोदी यांना पुरस्कार देणारा 24वा देश ठरलाय. 23वा कोणता होता? सायप्रस हा देश आहे, बरोबर आहे. सायप्रस देशाने, अफगाणिस्ताननं पण त्यांना पुरस्कार दिलाय, सौदी अरेबियाने पुरस्कार दिलाय, UAE देशानं पुरस्कार दिलेला आहे, बरोबर आहे. मालदीव देशानं सुद्धा पुरस्कार दिलाय. आंतरराष्ट्रीय जागतिक पर्यावरण परिषद याही संस्थेनं नरेंद्र मोदी यांना पुरस्कार दिलाय. जागतिक स्तरावर त्यांचे राजकीय कौशल्य आणि शक्ती, त्यांचं प्रतिभा या घटकाच्या साठी त्यांना हा पुरस्कार दिला गेला आहे, लक्षात ठेवा रे. आवाज अडकत आहे, येईल बरोबर येईल मित्रा, बघू. चलो बघा याचं उत्तर काय मग पर्याय क्रमांक 3 आहे. सगळे लिहून ठेवा. भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना घाना या देशाने दिलेला कितवा पुरस्कार होता असं विचारल्यास कितवा रे? 24वा पुरस्कार, लक्षात ठेवा. 23वा कुठला? सायप्रस. हे पुरस्कार महत्वाचे आहेत. ओके, ऑल क्लिअर, राईट. नेक्स्ट पुढचा प्रश्न हे सांगा. बाल साहित्य पुरस्कार 2025 कोणास प्राप्त झाला आहे? डॉक्टर सुरेश सावंत, प्रदीप कोकरे, रुथिंद्रनाथ गोस्वामी आणि झाफर कमाली. हा पुरस्कार कोणाला प्राप्त झाला आहे? कोणता? बाल साहित्य पुरस्कार. बाल साहित्य पुरस्कार लक्षात घ्या रे मित्रांनो. या पुरस्काराची सुरुवात 2010 मध्ये झाली आहे. या पुरस्काराचं स्वरूप 50,000 रुपये रोख रक्कम आहे आणि प्रमाणपत्र आहे. प्रमाणपत्र, बरोबर आहे. हा पुरस्कार 24 भाषेतील बाल साहित्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. 24 भाषेकरता बाल साहित्यासाठी हा पुरस्कार दिला जातो, लक्षात ठेवा. प्रदीप कोकरे नाही मित्रा, काल तो मी क्वेश्चन घेतला होता, त्यांना युवा साहित्य पुरस्कार आहे. प्रदीप कोकरे याला कोणता आहे? युवा साहित्य पुरस्कार. युवा साहित्य पुरस्कार अकादमी पुरस्कार आहे बरं का, लक्षात ठेवा. हा पण 2025 आहे. यांची कादंबरी काल सांगितलं होतं, खोल खोल दुष्काळा डोळे खोल या नावाची कादंबरी, त्यांना तो पुरस्कार मिळालेला होता, बरोबर आहे. आणि हे जे आता कोणाला मिळालाय? सुरेश सावंत. आभाळ माया या त्यांच्या कविता संग्रहासाठी. कविता संग्रह कोणता?
आभाळ माया या कविता संग्रहासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे, लक्षात ठेवा. प्रदीप कोकरे जे ते त्यांना कोणता पुरस्कार आहे? युवा साहित्य पुरस्कार आहे. कन्फ्युजन होऊ नका, गोंधळात पडू नका. जर तुम्हाला युवा साहित्य पुरस्कार विचारला तरच प्रदीप कोकरे हे नाव लिहा, आणि जर तुम्हाला बाल साहित्य पुरस्कार विचारला त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 डॉक्टर सुरेश सावंत, हे त्यांचं नाव आहे, लक्षात ठेवा. डॉक्टर सुरेश सावंतांनी आतापर्यंत मला वाटतं 23 प्रकारच्या साहित्य कृती प्रकाशित केल्यात, बरोबर आहे. त्यातल्या जवळपास मला वाटते 25-27 कृती या बाल साहित्याशी संबंधित आहेत, बरोबर. त्यापैकी एक आभाळ माया हे जे साहित्य आहे ते काय आहे? कविता संग्रह आहे. 24 भाषेकरिता हा पुरस्कार दिला जातो. त्यानंतर रोथिंद्रनाथ स्वामी यांना मला वाटतं 2023चा बाल साहित्य पुरस्कार होता, 2023चा बाल साहित्य पुरस्कार. फ्युचर कॉप्स आज चुकत आहे, हा क्वेश्चन थोडे तुम्ही बघितलेले नसतील कदाचित, बरं ठीक आहे. होतं कन्फ्युजन, ते कन्फ्युजन दूर व्हावं यासाठीच आपण हे कंटेंट घेतो आहे. ओनली नांदेड, बरं ठीक आहे, ओके मित्रा, स्वागत आहे तुमचं. लिंक शेअर करा रे, कंटिन्यू राहा लेक्चरला. डिस्ट्रिक्ट नांदेड, नांदेडकर, ओके नांदेडकर या, ओके. खोल खोल दुष्काळात डोळे खोल, हा हे कालचं होतं, हे प्रदीप कोकरे यांचे बरं का, लक्षात ठेवा. युवा साहित्य पुरस्कार आणि बाल साहित्य पुरस्कार 2025 कोणाला मिळालाय? सुरेश सावंतांना मिळालाय. त्यांची साहित्य कृती कोणती? आभाळ माया, लक्षात ठेवा रे. आपल्यातले काही काही विद्यार्थी यांनी वह्या तयार केल्यात या लेक्चरच्या, बरं का, लेक्चर सिरीजच्या. या वह्या तयार करा, त्याच्यामध्ये कंटेंट लिहून ठेवा. ह्याच्या पलीकडे तुमचा पोलीस भरतीचा क्वेश्चन जाणार नाही. अतिशय ताकदीनं आपण या गोष्टी घेतोय, ठीक आहे. चलो बघा, किती भाषेकरता मिळतो? 24 भाषेकरता मिळतो. हा प्रमाणपत्राने काय मिळतंय? 50,000 रोख. सुरुवात कधीची आहे? 2010ची सुरुवात आहे, लक्षात ठेवा. 2023चा पुरस्कार, 2023चा बाल साहित्य पुरस्कार कोणाला होता? रोथिंद्रनाथ गोस्वामी यांना होता. आत्ताचा पुरस्कार सुरेश सावंत यांना आहे, आणि युवा साहित्य पुरस्कार प्रदीप कोकरे यांना तो पुरस्कार आहे. ओके चलो ठीक आहे. आणि इथं चुकलात चालतं, काय अडचण नाही, परीक्षेमध्ये चुका होऊ नयेत याची काळजी घ्या परत, ठीक आहे. आता आपण चालू केलोय, नंतर एक्झाम जवळजवळ येऊ द्या, मग बघा. त्यावेळेला कमीत कमी 70-80 क्वेश्चन लाईव्ह घेतो मित्रांनो, फक्त तुम्ही लाईव्ह राहत चला. तुमच्यासाठी गीत अवेलेबल आहे. चला नेक्स्ट पुढचा पुरस्कार बघा. साहित्य अकादमी पुरस्कार सुधीर रसाळ, अगदी बरोबर मित्रा, त्यांना तो पुरस्कार आहे बरं का. भारत ससाने 2024 ना, भारत ससाने ना होता का येणार होता, बघावं लागेल मला, 23 होता. हा बघा, शाश्वत विकास निर्देशांक 2025 नुसार भारताचा कितवा क्रमांक लागतो? हा आत्ता लेटेस्ट क्वेश्चन आला बघा रे, लक्षात ठेवा. कोणता पुरस्कार म्हणते? सॉरी, निर्देशांक शाश्वत विकास अहवाल 2025 यानुसार भारताचा कितवा क्रमांक लागतो? भारताचा कितवा क्रमांक लागतो? कितवा लागतो रे? 77वा, 88वा, 99वा, 105वा. नाही चुकणार सर, ओके जबरदस्त. चला फ्युचर कॉप्स, कसं आज खरंच चुकलात की तुमचे? 105 नाहीये. शाश्वत विकास निर्देशांक कोण जाहीर करतंय? युनो नावाची संघटना जाहीर करते, युनो, बरोबर आहे. ही आत्ताची 2025चा हा SDGs इंडेक्स म्हणजेच शाश्वत विकास निर्देशांक, ही 10वी आवृत्ती आहे, लक्षात ठेवा रे. 10वी आवृत्ती आहे, बरोबर आहे. ह्याच्यामध्ये 17 ध्येयांचा समावेश होतो. 17 ध्येय, ह्याचं मूल्य काय असतं असं विचारल्यास मूल्य लक्षात ठेवा 0% ते किती टक्के? 100% मूल्य आहे, बरोबर. आता सध्या भारताचा क्रमांक किती लागतो? आलं का रे? PS 99, ओंकार 99. आज पावती लागली नाही, अच्छा लागेल, काळजी करू नका. बघा चला, ह्याचं उत्तर पर्याय क्रमांक 9 आहे, 3 आहे मित्रांनो. 99वा क्रमांक लागतो. 2025 नुसार भारताचा क्रमांक जगातल्या 193 देशाच्या यादीत भारत कितव्या स्थानी आहे? 99व्या स्थानी आहे, लक्षात ठेवा. 199, आणि भारत पहिल्यांदाच 100च्या मध्ये, लक्षात घ्या. ह्याच्या अगोदर पूर्वी म्हणजे कधी? 2024च्या निर्देशांकानुसार 24चा निर्देशांक भारताचा क्रमांक 109 होता. किती होता? 109. आता आपला क्रमांक कितवा आहे? 99. हा भारताचा क्रमांक आहे. यामध्ये जगात क्रमांक 1चा असणारा देश फिनलँड. क्रमांक 2ला स्वीडन नावाचा देश आहे, स्वीडन क्रमांक 2, फिनलँड क्रमांक 1, स्वीडन क्रमांक 2. आणखी एक क्रमांक 3चा बघा, डेन्मार्क नावाचं राष्ट्र आहे, डेन्मार्क
डेन्मार्क हे क्रमांक 3चं राष्ट्र आहे, लक्षात ठेवा रे, महत्वाचं आहे बघा, राईट. खरंच आज लिंबू मारला वाटतं कोणतरी, मित्र असं नसतंय. ओ कधी कधी बघा, चला क्वेश्चन थोडेसे आपल्या वाचनामध्ये आले तर ठीक, वाचनात नाही आले ते कधी कधी असं होते कन्फ्युजन. बघा लक्षात घ्या, हां हे कोण जाहीर करत आहे? युनो, संयुक्त राष्ट्र संघटना. आता हे जे SDGs आहेत का, हे SDGsला काय म्हणतात? शाश्वत विकास लक्ष्य म्हणतात. शाश्वत विकास लक्ष्य, बरोबर आहे. हे कधी सुरू झालं? हे युनोच्या वतीनं जगाचा शाश्वत विकास साध्य करण्यासाठी सन 2016 ते 2030 पर्यंत हे लागू आहे. पुढे किती वर्ष? 15 वर्ष आहे, लक्षात घ्या, 15 वर्ष. आणि याच निर्देशांकाच्या आधारावर भारतामध्ये नीती आयोग यासारखा एक इंडेक्स जाहीर करते बरं का. शाश्वत विकास अहवाल नीती आयोगाचा 2018 पासून तो अहवाल सुरू केलेला आहे, लक्षात ठेवा रे, महत्वाचं आहे परत. ठीक आहे, चलो ओके, क्लिअर का? याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. लिंक शेअर करा रे मित्रांनो. मला यायला खूपच थोडा उशीर झाला होता, 8:15 लेक्चर 8:30ला चालू केलं जवळजवळ. चला ठीक आहे बघा, हा 15 वर्षापर्यंत लागू आहेत. पुढचा क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या गृहाचा, सभागृहाचा अध्यक्ष हा त्या गृहाचा सदस्य नसतो? हा कायचं उत्तर? खालीलपैकी कोणत्या गृहाचा अध्यक्ष हा त्या गृहाचा सदस्य नसतो? शक्यतो काय होतं बघा, बऱ्याच वेळ म्हणजे राज्यघटने तरतुदीनुसार लोकसभेचा जो अध्यक्ष आहे, लोकसभा अध्यक्ष हा त्याच सभागृहाचा काय असतो? सदस्य असतो, बरोबर आहे. लोकसभा अध्यक्ष त्या सभागृहाचा सदस्य असतो. इवन विधानसभा अध्यक्ष, कोण आहे ते विधानसभेचे अध्यक्ष? सध्या राहुल नार्वेकर हे विधानसभेचे कोण आहेत? अध्यक्ष. आणि हे महाराष्ट्राच्या विधानसभेचे सदस्य पण आहेत बरं का. महाराष्ट्र विधानसभा सदस्य असलेलेच व्यक्ती विधानसभेचे अध्यक्ष. म्हणजे जो व्यक्ती विधानसभेचा सदस्य असतो तोच काय होऊ शकतो? अध्यक्ष होऊ शकतो. विधान परिषद अध्यक्ष कोण आहेत रे? सध्या राम शिंदे आहेत. आणि हे सुद्धा विधान परिषदेचे कोण आहेत? सदस्य आहेत, बरोबर आहे. विधान परिषद सदस्य आहेत, बरोबर आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर राज्यसभा हे एकमेव सभागृह असं आहे ज्या सभागृहाचे अध्यक्ष कोण असतात? उपराष्ट्रपती असतात. उपराष्ट्रपती, बरोबर आहे. आता उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध काय असतात? अध्यक्ष. पण हे उपराष्ट्रपती राज्यसभेचे काय नसतात? सदस्य नसतात. राज्यसभेचे सदस्य नसलेले पण राज्यसभेचे कोण होऊ शकतात? अध्यक्ष असतात. घटनात्मक प्रमुख आहेत ते राज्यसभेचे, लक्षात ठेवा. उपराष्ट्रपती कलम किती रे? 63 पासून उपराष्ट्रपती पद आहे जे अमेरिकेकडून आपण स्वीकारलेलं आहे, लक्षात ठेवा, बरोबर आहे. लोकसभा सदस्य लोकसभेचे अध्यक्ष होतात. सध्या लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत रे? सध्या लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत? ओम बिर्ला. ओम बिर्ला हे सध्या लोकसभेचे अध्यक्ष आहेत. आणि भारताचे उपराष्ट्रपती कोण आहेत? जगदीप धनखड हे भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती आहेत. जगदीप धनखड, बरोबर आहे. लोकसभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण होत्या असा प्रश्न विचारलाय, लक्षात ठेवा रे. कोण होत्या? मीरा कुमार या लोकसभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. आणखी एक सोपा प्रश्न, लोकसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? लोकसभेचे पहिले अध्यक्ष ग वा माळवणकर. हे लोकसभेचे पहिले अध्यक्ष होते, लक्षात ठेवा. पहिल्या महिला अध्यक्ष विचारलं तर कोण येतं? मीरा कुमार या पहिल्या अध्यक्ष होत्या. सध्या कोण येतं? ओम बिर्ला हे सध्या अध्यक्ष आहेत. राज्यसभेचे उपराष्ट्रपती असतात जगदीप धनखड येतं. विधानसभा राहुल नार्वेकर येतं, त्या सभागृहाचे सदस्य असतात. आणि विधान परिषद कोण येतं? राम शिंदे हे आहेत. ओके, चला ठीक आहे, लक्षात ठेवा, राईट. आणि गवा माळवणकर यांच्याविषयी आणखी गोष्ट लक्षात घ्या, महत्वाची. कोणती गोष्ट आहे? संविधान सभा कायदे मंडळ म्हणून जेव्हा कार्य करायची, कारण संविधान सभेची दोन कामं होते. एक राज्यघटना तयार करणं आणि दुसरं काय करणं? देशासाठी कायदे करणं, विधिमंडळ म्हणून काम करणं. कायदे मंडळ म्हणून जेव्हा संविधान सभा कार्य करायची तेव्हा संविधान सभेचे कायदे मंडळाचे प्रमुख कोण असायचे? ग वा माळवणकर असायचे, बरोबर, ग वा माळवणकर. आणि संविधान सभा जेव्हा कार्यकारी मंडळ म्हणून काम करायची तेव्हा संविधान सभेचे अध्यक्ष कोण असायचे रे? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. संविधान सभेचे दोन कामं कोणते? कार्यकारी मंडळ घटना तयार करणे, त्याचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद. आणि संविधान सभेचं दुसरं कार्य कायदे मंडळ कायदे तयार करणे, त्यावेळेला अध्यक्ष कोण असायचे? ग वा
माळवणकर असायचे, लक्षात घ्या. याचं उत्तर पर्याय क्रमांक किती रे? 2 आहे, राज्यसभा. चला पुढचा क्वेश्चन. सर्वसाधारण परिस्थितीत लोकसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? हा क्वेश्चन सोपा आहे, हा तुम्हाला मी मागे सांगितलेला आहे. अय्यंगार हे उपाध्यक्ष होते, अगदी बरोबर आहे. संभाटा अय्यंगार उपाध्यक्ष होते, अगदी बरोबर आहे तुमचं. चला ठीक आहे, याचं उत्तर सांगा. चला, सर्वसाधारण परिस्थितीमध्ये लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? याचं उत्तर मला वाटतं सर्वांनाच माहिती असेल. आता कन्फ्यूज व्हायचं नाही अजिबात, बरोबर आहे. लक्षात घ्या. केंद्रीय संघराज्य. आता संघराज्यामध्ये मग 2 गोष्टी, केंद्राची लोकसभा आणि राज्यसभा. राज्यसभा सदस्याचा कालावधी आणि लोकसभा सदस्यांचा कालावधी किती किती असतो रे? राज्यसभा लोकसभा सदस्य किती? लोकसभा सदस्य कालावधी 5 वर्ष असतो, लक्षात ठेवा. लोकसभा सदस्य आणि राज्यसभा सदस्य कालावधी किती असतो? 6 वर्ष असतो, बरोबर आहे. राज्यसभा कोणतं सभागृह आहे? स्थायी सभागृह आहे. हे सभागृह काय होतंय? बरखास्त होतंय, बरोबर आहे. 5 वर्षानंतर लोकसभा काय होते? बरखास्त होते. 17 लोकसभा झाल्यात, हे 18वी सुरू आहे, बरोबर. लक्षात घ्या. राज्यसभेचे 2/3 सदस्य काय होतात? 2/3 सदस्य दर 2 वर्षांनी ते पदत्याग करतात किंवा ते पदावरून दूर होतात. तेवढे सदस्य नव्याने भरले जातात. हे सभागृह कधीही बडतर्फ होत नाही, महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहाचे कलम तुम्हाला सांगितलेत, बरोबर आहे. कलम 19 मध्ये संसद चालू होते, 79 मध्ये सॉरी, असं 79 ना कलम संसद चालू होते, राईट. 80 काय आहे? राज्यसभा आहे. 81 काय आहे? लोकसभा आहे. लक्षात ठेवा रे. आर्टिकल किती? 80 कोणता आहे? राज्यसभेचं कलम आहे. आर्टिकल 81 कोणतं आहे? लोकसभेचं आहे. अधिकारानुसार राज्यसभा वरिष्ठ सभागृह आहे आणि अधिकारानुसार लोकसभा कनिष्ठ सभागृह आहे. लोकसभा राज्यसभेचा सदस्य व्हायचा असेल तर वयाची अट वय किती पाहिजे रे? 30 वर्ष पूर्ण असलं पाहिजे, बरोबर. आणि लोकसभा सदस्य व्हायचा असेल तर वयाची अट किती पाहिजे? 25 वर्ष लागते, लक्षात ठेवा. राज्यसभा 30 वर्ष आणि लोकसभा 25 वर्ष, बरोबर. चलो नेक्स्ट सेम असं बघा. विधानसभेचा कालावधी किती वर्ष असतो? 5 वर्ष असतो, बरोबर. आणि विधान परिषद कालावधी किती असतो? विधान परिषद कालावधी किती असतो? 6 वर्षाचा असतो रे, लक्षात ठेवा. 6 वर्ष, अगदी बरोबर आहे मित्रांनो. चला बघा, 5 वर्ष विधानसभा, 6 वर्ष विधान परिषद. विधानसभा सदस्य किती वर्ष रे? विधानसभा सदस्य 25 आणि विधान परिषद सदस्य 30 वर्ष, लक्षात ठेवा, महत्वाचं आहे, राईट. म्हणजे साधारणतः कालखंड किती आहे? 5 वर्ष. इथं गोळून जायची आवश्यकता नाही. 35 वर्ष राष्ट्रपती होण्यासाठी वयाची अट पाहिजे. किती वर्ष? 35 वर्ष हे राष्ट्रपतीसाठी आहे, लक्षात ठेवा. आज बाकीचे विद्यार्थी कुठे गेले आहेत? चलो ओके, लक्षात ठेवा, राईट. महत्वाचं आहे बघा, राईट. पुढे जाऊ आपण. पुढचा प्रश्न बघा. लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणास आहे? जमते फ्युचर कॉप्स, अगदी भारी जमते. 79, 80, 81, अगदी बरोबर. 79, 80, 81 फ्युचर कॉप्स एकच नंबर. चला पुढे सांगा. चला ही सांगा. लोकसभा आणि राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणास आहे? कोणाचा आहे रे? लोकसभा अध्यक्ष, राज्यसभा पंतप्रधान, उपराष्ट्रपती, राष्ट्रपती. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, लक्षात घ्या, राईट. आतापर्यंत लोकसभेचे संयुक्त अधिवेशन, दोन्ही सभागृहाचं संयुक्त अधिवेशन किती वेळा भरले रे? 3 वेळा भरले, 3 वेळा, बरोबर आहे. हे बोलवण्याचा अधिकार कोणाचा असतो? राष्ट्रपती यांचा असतो. राष्ट्रपती दोन्ही सभागृहाचे काय करू शकतात? संयुक्त बैठक बोलवू शकतात, बरोबर आहे. पण संयुक्त बैठकीचे अध्यक्ष, बैठकीचे अध्यक्ष कोण असतात? राष्ट्रपती नसतात. कोण असतात रे? आता हे लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे बघा. इथं तुम्हाला बऱ्यापैकी कन्फ्युजन होऊ शकते. संयुक्त बैठक बोलवायचा अधिकार कोणाचा? राष्ट्रपती यांचा. पण संयुक्त बैठकीचे अध्यक्ष राष्ट्रपती नसतात. कोण असतात?
लक्षात ठेवा रे, लोकसभा अध्यक्ष असतात, लोकसभा अध्यक्ष, बरोबर आहे. लोकसभा अध्यक्ष हे संयुक्त बैठकीचे कोण असतात? अध्यक्ष असतात, बरोबर आहे. अध्यक्षस्थान ऑप्शन क्रमांक 1 नाही रे मित्र, ऑप्शन क्रमांक 1 नाहीये. ऑप्शन क्रमांक काय म्हणते? लोकसभा राज्यसभा संयुक्त अधिवेशन बोलविण्याचा म्हणते, बोलवण्याचा अधिकार कोणाचा आहे? राष्ट्रपती यांचा अधिकार आहे. पण अध्यक्ष कोण असतात असं विचारल्यास लोकसभा अध्यक्ष या बैठकीचे संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्ष असतात. आतापर्यंत अशा अधिवेशन किती बोलवलेत? 3 वेळा. चला तुमचा पुढचा क्वेश्चन आहे. आतापर्यंत अधिवेशन 3 वेळा कधी कधी बोलवलेले आहेत? पटकन कमेंट करून सांगा. 3 वेळा अधिवेशन बोलवलेले आहेत, 3 वेळा कधी कधी बोलवलेले आहेत, कमेंट करून सांगा. हा आपण ते कुणाकडनं घेतलंय? चला बघा नेक्स्ट पुढे याचं उत्तर काय? पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. हा, उपराष्ट्रपती बद्दल आपण माहिती बघितलेली आहे, बरोबर. पंतप्रधान मंत्रिमंडळाचे कोण असतात? प्रमुख असतात, बरोबर आहे. चलो पुढचा क्वेश्चन कुठे गेलं? प्रश्न क्रमांक 7. एक मिनिट. भारतीय संसदेने संमत केलेला कायदा म्हणजे? चला याचं उत्तर द्या रे. भारतीय संसदेने संमत केलेला कायदा म्हणजे? पालघर पोलीस 21 ला पडलाय. काय म्हणते बघा. लोकसभेने बहुमताने संमत केलेले विधेयक, लोकसभा व राज्यसभा या दोन्ही सभागृहांनी संमत केलेले विधेयक, संसदेच्या दोन्ही सभागृहांनी संमत केलेले विधेयक व राष्ट्रपतींनी मान्यता दिलेले विधेयक आणि अधिवेशन सुरू असताना राष्ट्रपतींनी काढलेले वटहुकूम. सांगायचं उत्तर काय रे? पर्याय क्रमांक शिवम सर, फ्युचर कॉप्स 3, शिवम सर ओके 3 3 3, मयुरी मॅडम 3, शरद सर 3, पूजा मॅडम 3. अगदी बरोबर आहे मित्रांनो. याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. लक्षात ठेवा. आता बघा कायदे करायची पद्धत, कायदे करण्याची पद्धत ही आपण कुणाकडनं घेतली रे? भारतामध्ये कायदे करायची पद्धत कुणाकडनं घेतली? ब्रिटनच्या घटनेकडून घेतलेली आहे. ब्रिटन, बरोबर आहे. कायदे करायची पद्धत संसदीय शासन व्यवस्था ही सुद्धा आपण कुठून घेतलंय? ब्रिटनकडून घेतलेली आहे. भारतातला कायदा करायच्या अगोदर काय मांडावं लागतंय? विधेयक मांडावं लागतंय. विधेयक काय असतंय? कायद्याचा कच्चा आराखडा म्हणजे काय आहे? विधेयक आहे. लक्षात ठेवा. कायद्याचा कच्चा आराखडा, कायद्याचा कच्चा आराखडा म्हणजे काय आहे? विधेयक आहे. हे बहुतांश विद्यार्थ्याला माहिती असेल. लक्षात घ्या बरं. कायद्याचा कच्चा आराखडा विधेयक पहिल्यांदा कुठल्या तरी एका सभागृहात मांडलं जातंय. उदाहरणार्थ बघा, विधेयक आपण लोकसभेत मांडलेलं आहे, लोकसभा, बरोबर. आता वक्फ नावाचं विधेयक मांडलं गेलं होतं, राईट, लोकसभा. नंतर ते विधेयक कुठं मांडावं लागतंय? राज्यसभा. किंवा जर अगोदर राज्यसभा मांडला असेल तर पुन्हा कुठे येते? लोकसभा. म्हणजे दोन्ही सभागृहात विधेयक मांडावं लागतंय. आणि या दोन्ही सभागृहामध्ये मांडलेल्या विधेयकाला किमान किती? 2/3 एवढं बहुमत, 2/3 बहुमत प्राप्त झालं पाहिजे. लक्षात ठेवा. आणि दोन्ही सभागृहात विधेयक संमत झाल्यावर 2/3 बहुमताने संमत झाल्यावर शेवटी ते विधेयक कुठे येत आहे? राष्ट्रपती यांच्याकडे येत आहे. राष्ट्रपती यांच्या सहीशिवाय विधेयकाचं रूपांतर कायद्यामध्ये करता येत नाही. लक्षात ठेवा, बरोबर आहे. आता दोन्ही सभागृहात विधेयक संमत झाल्यावर राष्ट्रपती यांच्याकडे विधेयक येत आहे. राष्ट्रपती हे जर त्या विधेयकावर सही करायचं नसेल तर राष्ट्रपती विधेयक काय करू शकतात? परत पाठवू शकतात. आणि परत दोन्ही सभागृहात जर ते विधेयक संमत झालं आणि पुन्हा एकदा राष्ट्रपती गेलं तर मात्र दुसऱ्यांदा राष्ट्रपतींना सही करावी लागते, बरोबर आहे. राष्ट्रपती यांच्या सहीनंतर विधेयकाचं रूपांतर कशामध्ये होतंय? कायद्यामध्ये होतंय. लक्षात घ्या, बरोबर. भारतामध्ये बघा कायदे करायची पद्धत, भारतात कायदे करायचा अधिकार कुणाकडे आहे? संसदेकडे आहे, बरोबर. संसद म्हणते हे 3 गोष्टी, राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा. विधेयक एखाद्या सभागृहात मांडलं जाईल, तिथं 2/3 बहुमत मिळेल. तिथून ते पुढच्या सभागृहात तिथे बहुमत आवश्यक आहे. दोन्ही सभागृहात बहुमत मिळाल्यावर विधेयक राष्ट्रपतीकडे जात आहे. राष्ट्रपती त्यांना जर वाटत असेल की ते विधेयक सही करू नये तर राष्ट्रपती विधेयक काय करू शकतात? परत सभागृहात पाठवू शकतात. आणि पुन्हा जर दोन्ही सभा संमत केलं दुसऱ्यांदा तर मात्र राष्ट्रपतींना सही करावी लागते. आणि त्यांनी सही केल्यानंतर विधेयकाचं कायद्यात रूपांतर होतंय. एक सोपा प्रश्न विचारतो, राईट. विधेयक केल्यानंतर विधेयकाचं रूपांतर कायद्यात झाल्यावर समजा कायदा तयार झाला आहे, कायदा तयार केला आहे. कायदा केल्यानंतर जर तो कायदा
भारतातल्या राज्यघटनेच्या कुठल्याही कलमाचं उल्लंघन करणारा असेल किंबहुना मूलभूत हक्काचं उल्लंघन करणारा कायदा असेल तर तो कायदा रद्द कोण करू शकतोय? कायदा रद्द करायचा अधिकार कोणाकडे आहे? नारी शक्ती वंदना विधेयक कोण मांडले? मेघवालने मांडले नारी शक्ती वंदना. बघा, कायदा जर समजा भारतातल्या कुठल्याही घटनेमधल्या कुठल्याही कलमाचं उल्लंघन करणारा असेल तर भारताचं सुप्रीम कोर्ट, सर्वोच्च न्यायालय कायदा काय करू शकतंय? रद्द करू शकतंय. मग आता मला सांगा, सर्वोच्च कोण आहे? सुप्रीम कोर्ट सर्वोच्च आहे का संसद सर्वोच्च? सार्वभौम कोण आहे आणि सर्वोच्च कोण आहे? सर्वोच्च न्यायालय, दुसरं संसद. कायदा कोण करते? संसद, बरोबर आहे. आणि कायदा रद्द कोण करू शकतंय? सुप्रीम कोर्ट. मग याच्यामध्ये सार्वभौम कोण झालं आणि सर्वोच्च कोण झालं? बघा किती सुवर्ण संगम भारताच्या राज्यघटनेत टाकलेला आहे बरं का. एकीकडे संसदेला अधिकार दिलेत कायदा करायचा, पण तो कायदा रद्द करायचा अधिकार मात्र कुणाला दिलेत? सुप्रीम कोर्टाला. तेही स्वतंत्र ठेवलं गेलंय, स्वायत्त येते, कारण त्या कुणाचे नियंत्रण असणार नाही. पण त्यांच्या प्रमुखांची निवड कोण करतंय? राष्ट्रपती करतात. राष्ट्रपती यांची निवड कशी होते? बहुमताच्या कुठल्याही पक्षाचा प्रमुख असतो, त्यांच्याकडे एका व्यक्तीची नामनिर्देशित केले जातात आणि ते राष्ट्रपती निवडणुका मागे बघितले, बरोबर आहे. लक्षात ठेवा, आपल्याकडे संसद काय आहे? सार्वभौम का सर्वोच्च आहे, पण सुप्रीम कोर्ट सार्वभौम आहे. लक्षात ठेवा, म्हणजे न्यायालयाची सार्वभौमत्व आणि संसदेचं सर्वोच्चता ह्या दोन्ही गोष्टी भारताच्या राज्यघटनेत समाविष्ट आहेत. याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांनी संमत केलेले, राष्ट्रपतींनी मान्यता दिलेले विधेयक म्हणजेच काय असतो? कायदा असतो. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, चला बघा, आज मला वाटतं काही लोकांचं आणखी जेवण झालं नसेल. कहाँ गायब हुए हो? रेग्युलर येत जा मित्रांनो. बघा, राईट, देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे आत्ता सांगितलं माय, आता ह्याचं स्पष्टीकरण करत नाही, डायरेक्ट आन्सर सांगतो परत. ठीक आहे, चलो ओके. बघा, उत्तर काय द्यायचं? संसद. आणि राज्यामध्ये कायदा करायचा अधिकार कोणाकडे? राज्यात कायदा करायचा अधिकार राज्याचं विधिमंडळ, केंद्रात संसद. लक्षात ठेवा, कार्यकारी मंडळ केंद्राचं वेगळं, राज्याचं वेगळं, बरोबर आहे. कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ दोन गोष्टी लक्षात ठेवा. कलम कितीपासून? 52 पासून. कलम 52 ते कुठपर्यंत? कलम 52 ते 100 कुठपर्यंत? 152 पर्यंत. 152, 52 ते 152. हे काय आहे? केंद्रीय संघराज्य व्यवस्था आहे. केंद्रीय संघराज्य व्यवस्था, बरोबर आहे. त्याच्यामध्ये राष्ट्रपती आहे. राष्ट्रपती यांचं कलम किती रे? 52, 62 राष्ट्रपती, बरोबर आहे. त्याच्यानंतर उपराष्ट्रपती 63 ला चालू होतात. त्याच्यानंतर कोणतं? पंतप्रधान आहेत, कितीला चालू होतात? 74 पंतप्रधान. त्याच्यानंतर मंत्रिमंडळ आहे लगेच त्यांचं, बरोबर आहे. त्याच्यानंतर संसद आहे, कुठं? 79 मध्ये. कुठपर्यंत? 122 पर्यंत संसद पुढं पडत. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आणखी संसदेचा विशेष अधिकार आहे, बरोबर. त्याच्यानंतर पुढे कोण आहे? 148 मध्ये कॅग आहे, बरोबर. आता कॅग वगैरे सगळे हे 52 ते 152 पर्यंत. त्याच्यानंतर पुढं राज्यमंडळ किंवा राज्य विधिमंडळ, राज्य कायदे मंडळ हे कुठून चालू होत आहे? 100 कुठं पासून? 153 का 63? पुढे 153 ते किती? 200 पर्यंत. 200 पर्यंत. पुढे 237 पर्यंत आहे बघा. ते 37 पर्यंत काहीतरी सरासरी दिलेलं आहे त्याच्यामध्ये, राईट. मध्ये राज्याचा आणि केंद्र दोन्ही लक्षात ठेवा. संसद, कार्यकारी मंडळ, विधिमंडळ आणि न्यायमंडळ. केंद्राचं न्यायमंडळ वेगळं, राज्याचं न्यायमंडळ वेगळं. राज्याचं न्यायमंडळ आणि केंद्रात न्यायमंडळ कलम 124 कुठले रे? सुप्रीम कोर्टचं आहे. त्याच्या राज्याचं न्यायमंडळ, चला कमेंट करून सांगा राज्याच्या न्यायमंडळाचं उत्तर. कमेंट करून राज्याचं न्यायमंडळ कलम हे सांगा. राज्यपाल कोणास जबाबदार असतात? राज्यपाल कोणास जबाबदार असतात? याचं उत्तर काय रे? उत्तर मुख्यमंत्री, गृहमंत्री, परराष्ट्रमंत्री, राष्ट्रपती. आता लक्षात घ्या, राज्यपाल हे पद भारतीय राज्यघटनेच्या कलम कितीमध्ये? 153 मध्ये आहे, बरोबर आहे. 153. राष्ट्रपती पदाची तरतूद दिलेली 153. राज्यपाल. तर राज्यपालाची नेमणूक कोण करते?
नेमणूक कोण करते? तर राष्ट्रपती नेमणूक करतात. पण राज्यपाल हे केंद्राच्या अखत्यारीमधलं कुठलंही नोकरीतलं पद नाही. त्या प्रकारचे नोकरी मंत्री असं म्हणलं जाऊ नये. केंद्राच्या दबावाखालचं पद नाही, केंद्राच्या अधीनस्थ पद नाही. लक्षात ठेवा, केंद्राच्या अधीन नाही, केंद्राचा दबाव नाही, फक्त केंद्र सरकारच्या वतीनं राष्ट्रपती काय करतात? नेमणूक करतात. यांचा कालावधी काय असतो रे पदाचा? पदाचा कालावधी किती वर्ष असतो राज्यपालांचा? राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत ते पदावर राहून काय करू शकतात? काय करू शकतात. लक्षात ठेवा. आणखी एक, राज्याचं सगळ्यात महत्वाचं पद कोणतं आहे? राज्यपालांचे घटनात्मक प्रमुख. राज्याचे घटनात्मक प्रमुख कोण असतात? राज्याचे घटनात्मक प्रमुख. राज्याचे घटनात्मक प्रमुख कोण असतात? राज्यपाल असतात. लक्षात ठेवा, राज्यपाल केंद्राला अधीनस्थ नसतात, पण राज्यपाल हे कुणाला? राष्ट्रपती यांना काय असतात? जबाबदार असतात. लक्षात ठेवा. बरोबर आहे. राज्यपालांना पदावरून दूर करायचा असेल तर कोण करू शकतो रे? ते मर्जी असेपर्यंत किंवा 5 वर्ष. चलो, कोण असू शकतं? राज्यपालांना पदावरून दूर करायचा असेल तर कोण करू शकतंय? बडतर्फीची प्रक्रिया सांगा. चला, राज्यपाल बघा, महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते? सी प्रकाश. महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यपाल होते. राईट. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल? बरं, ठीक आहे. भारतातल्या पहिल्या महिला राज्यपाल सरोजिनी नायडू. लक्षात ठेवा, सरोजिनी नायडू पहिल्या महिला राज्यपाल आहेत. बरं का, विचारलं जाईल पहिल्या महिला मुख्यमंत्री भारतात? सुचिता कृपलानी. लक्षात ठेवा, सुचिता कृपलानी ह्या कोण होत्या? पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या. पहिल्या महिला मुख्यमंत्री. बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट, ह्या पहिल्या कोण होत्या? राज्यपाल होत्या. पहिल्या राज्यपाल सी प्रकाश. महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल आहेत. सध्या आता महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत रे? अगदी बरोबर मित्रांनो. चला, तुमचे उत्तर अगदी बरोबर. तुम्ही कमेंट करत चला, वाचतो मी सगळ्या कमेंट. बघा कोण येतं सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल? सीपी राधाकृष्ण. बदलले का आता? ह्याच्या अगोदर कोण होते? यांच्या अगोदर रमेश बैस होते. त्यांच्या अगोदर भगतसिंग कोण होते? कोश्यारी होते. बघू, त्यांनी लई हुशारी केली आणि म्हणून त्यांनी तुम्हाला दुसरीकडे पाठवलं गेलं. राधाकृष्ण, सीपी राधाकृष्ण हे सध्याचे आहेत. लक्षात घ्या. आणखी एक महत्वाचं वाक्य, राज्यपाल हा केंद्राचा आणि राज्याचा काय असतो? दुवा असतो. आणखी एक महत्वाचं, राज्यपाल हे मुख्यमंत्र्यांना काय देतात? शपथ देतात. बरोबर आहे. राज्यपालांना शपथ कोण देतं? राष्ट्रपती देतात. बरोबर आहे. यांचे वेतन भत्ते वगैरे घटनात्मक आहेत. घटनात्मक राज्यातलं सर्वात मोठं पद आहे. जसं केंद्रामध्ये राष्ट्रपती असतात तसे राज्यात राज्यपाल असतात. ओके, चलो. राज्यपाल नेमणूक कोण करते रे? शपथ त्यांना सर्वोच्च न्यायाधीशापुढे दिली जाते. बरोबर आहे. राज्यपाल, राष्ट्रपती हे सांगा रे, त्यांना शपथ कुणापुढे दिली जाते? राज्यपालांना शपथ कुणापुढे दिली जाते? कोण देते म्हणत नाही, कुणापुढे दिली जाते. चलो, तोपर्यंत पुढचा प्रश्न घ्या. महाराष्ट्राची पहिली महिला राज्यपाल कोण आहेत? महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल रमेश बैस आधी होते. भगतसिंग कोश्यारी अगोदर होते. राष्ट्रपती. ओके, चला, ठीक आहे. हे सांगा, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण आहेत? शारदा मुखर्जी, शीला कौल, प्रतिभा पाटील, विजयालक्ष्मी पंडित कोण आहेत? करेक्ट आहे मित्रा, करेक्ट आहे. याचं उत्तर बघा, त्या ठोकळ्यामध्ये काय दिले? विजयालक्ष्मी पंडित असं उत्तर दिलेलं आहे. परत ठीक आहे, त्या ठोकळ्यामध्ये उत्तर दिले, तिथनं बघू शकता तुम्ही. परत ठीक आहे. याचं उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रतिभाताई पाटील या भारतातल्या पहिल्या महिला कोण येतात? महाराष्ट्रीयन राष्ट्रपती आहेत. लक्षात ठेवा. पाटील यांनी महाराष्ट्र विचारलंय. बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला आहे? बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध
हा पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील. आत्ता सध्या द्रौपदी मुर्मू आहेत. चला ह्याचं उत्तर सांगा. बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला आहे? सातोशी नाकामोटो, कोरियन जोसेफ, जोको विदोदो, जेसेन सांगा. कोण लावलं रे? पर्याय क्रमांक 1 तुम्ही पाठ केला वाटेल हे उत्तर. पाठ केला असेल बघा. बिटकॉइन काय आहे तर बिटकॉइन एक कोणती करन्सी? क्रिप्टो करन्सी बरं का, लक्षात ठेवा. क्रिप्टो करन्सी म्हणजे काय? याला आभासी चलन म्हणतात रे, लक्षात ठेवा. आभासी चलन, बरोबर आहे. आता आभासी चलन कोणते कोणते आहेत? एक आहे बिटकॉइन आभासी चलन. दुसरं कोणतं आहे तर पेट्रो करन्सी आहे, पेट्रो. तिसरं स्क्रिप्टो, बरोबर आहे. स्क्रिप्टो, पेट्रो, बिटकॉइन असे बरेच चलन आहेत बरं का. हे चलन काय असतात? संगणकीय चलन असतात. संगणकीय चलन असतात, लक्षात ठेवा. संगणकीय चलन. बिटकॉइन काय आहे? संगणकीय चलन आहे, व्हर्च्युअल करन्सी. अगदी बरोबर मित्रा, त्याला व्हर्च्युअल करन्सी म्हणतात. म्हणजेच कोणतं चलन? आभासी चलन आहे ते, राईट. व्हर्च्युअल करन्सी, बिटकॉइन, पेट्रो किंवा स्क्रिप्टो, बरोबर आहे. याच धर्तीवर भारतामध्ये RBIनं आता एक नवीन डिजिटल चलन चालू केलं आहे. डिजिटल चलन RBIचं कोणतं आहे रे? डिजिटल चलन सेंट्रल बँक डिजिटल करन्सी, हे त्याचं उत्तर आहे. सेंट्रल बँक डिजिटल करन्सी हे परीक्षेला विचारलं जाईल बघा. सेंट्रल बँक डिजिटल करन्सी, याचं उत्तर काय? पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. दृश्य चलन विचारलं, कागदी नोटा नाणी दृश्य चलन असतंय. अदृश्य विचारलं, चेक DD चालन अदृश्य असतंय. नोटा आणि नाणी हे विधिग्राह्य चलन समजतात, लक्षात ठेवा. आभासी चलन. नेक्स्ट, महाराष्ट्रामध्ये मुख्य कोरडवाहू शेती संशोधन केंद्र खालीलपैकी कोठे कार्यान्वित झाले आहे? मयूर संतोषी नाही, संतोषी. काय चाललंय तुमचं? हा RBIची करन्सी आहे. हेच उत्तर सांगा रे. कायचं उत्तर? महाराष्ट्रामध्ये मुख्य कोरडवाहू शेती संशोधन केंद्र खालीलपैकी कोठे कार्यान्वित झाले आहे? आज काय झालं बघा, थोडंसं घाईगडबड असल्यामुळं काही क्वेश्चन घेता आले नाहीत. मी आणखी बरेच क्वेश्चन दिले होते, त्यामुळे काही क्वेश्चन यातले स्किप झाले. तर आज मला वाटते रेड्डी सरांचं गणित विषयाचं वर्कबुक तयार झालं आहे. भाग 1 आलाय बरं का. रेड्डी सरांचा बहुप्रतीक्षित खूप दिवसापासून माहोळ आहे पण सोलापूर जिल्ह्यात. ओके, करेक्ट आहे बघा. माहोळ कुठे? माहोळ जिल्हा खाली दोन्ही दिले ना, कन्फ्युजमध्ये आहे ते थोडंसं. ठीक आहे, याचं उत्तर माहोळ आहे, बरोबर आहे. आपल्याकडे कृषी संशोधन केंद्र किती तरी महाराष्ट्रात? कृषी संशोधन केंद्र महाराष्ट्रात किती आहेत सांगा, आणि भारतात किती आहेत? चला पुढे सांगतो, कंटिन्यू. लक्षात घ्या, गणिताबद्दल बोलतो तो. रेड्डी सरांनी वर्कबुक तयार केलं मित्रांनो. अतिशय उत्कृष्ट वर्कबुक आहे आणि त्याच्यामध्ये डिफिकल्टी लेवल सोप्यापासून कठीणाकडे प्रत्येक घटकाचे घटकनिहाय, त्यानंतर डिफिकल्टी लेवल 1, 2, 3, 4 याचा समावेश आहे. आणि आगामी बॅचला तुम्हालाही ते फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये गणित दिलेलं आहे आणि खाली रिकामी जागा आहे तुम्हाला स्पष्टीकरणासाठी. म्हणजे वर्कबुक टाईप एवढं भारी पुस्तक तयार केलं सरांनी. मला वाटतं गेल्या 5-6 महिन्यापासून सर त्या पुस्तकामध्ये होते. आज ते पुस्तक कंप्लीट झालंय. तुम्हाला ते पुस्तक राजमुद्रामध्ये ऑफलाईन भेटून जाईल किंवा ऑनलाईन पाहिजे असेल बाय स्पीड पोस्ट तुम्हाला ते मिळून जाईल. त्याचं त्या वर्कबुकचं अनावरण उद्या बॅचमध्ये केलं जाईल. चलो ठीक आहे. आणखी बरेच क्वेश्चन होते, आज मी एवढेच क्वेश्चन त्यामध्ये टाकलेले असतात. उद्याला करंटचे क्वेश्चन आणि बाकी बरेच क्वेश्चन टाकतो. उद्याला 20 क्वेश्चन घेऊ आपण, ठीक आहे. आजचे क्वेश्चन आज इथंच थांबवतोय. उद्याचे पुढचे कंटेंट डिटेलमध्ये घेऊ परत, ठीक आहे. थांबू आपण आजचं लेक्चर. थँक्यू, गुड नाईट, सी यू. उद्याला भेटू. उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे, 3.